सर्वांना माझा दंडवत प्रणाम. स्वागत आहे तुमचं या आध्यात्मिक विचार मंचावर. कालच्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये दिले आहे, तेव्हा व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा. आज आपण एक फारच मौल्यवान विषय घेऊन आलो आहोत. श्रवण, वाचन, मनन आणि चिंतन. शरीराची स्वच्छता जशी आवश्यक आहे तशीच मनाचीही स्वच्छता महत्त्वाची असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मनाची आंघोळ म्हणजे श्रवण. आपण रोज झाडू मारतो, घर साफ करतो, आंघोळ करतो, म्हणजेच शरीराची आणि घराची स्वच्छता आपण नित्य नेमाने करतो. पण मनाची स्वच्छता त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. कारण मन नजरेला दिसत नाही, पण मन जेव्हा अस्थिर होतं, द्वेष धरतो, तेव्हा त्याची झळ आपल्या जीवनावर स्पष्टपणे जाणवते. मनाची आंघोळ म्हणजेच श्रवण, म्हणजे संतांचे विचार, ज्ञानाची चर्चा, सत्संग आणि आध्यात्मिक गोष्टी ऐकणे. श्रवण केल्याने मन शुद्ध होतं. कारण जसं स्वच्छ पाणी अंगावर घेतल्यावर शरीर ताजं वाटतं, तसंच शुद्ध विचार ऐकले की मनही निर्मळ होतं. मनाचं अन्न म्हणजे वाचन, मनन, चिंतन. शरीराला अन्न लागते, तसंच मनालाही अन्न लागतं. पण ते अन्न म्हणजे भाकरी पोळी नसतं, ते असतं चांगलं वाचन, मनन आणि चिंतन. वाचन म्हणजे ज्ञानप्राप्तीचं द्वार, मनन म्हणजे त्या ज्ञानावर शांतपणे विचार करणं, आणि चिंतन म्हणजे त्या विचाराला आपल्या जीवनात रुजवणं. एक संत वाङ्मयातील 2-4 पाने वाचलीत, त्यावर मनन केलं, त्यातील एक वाक्यही मनाला भिडलं, तर त्या एका वाक्याने आपली विचारसरणी बदलू शकते. आज जगात माहितीचा स्फोट आहे, पण विचाराचा अभाव आहे. म्हणूनच मन घसरतं, दिशाहीन होतं. म्हणून आपल्याला रोज शांत वाचन आणि चिंतनाची गरज आहे. आज कितीतरी जण मानसिक अशांततेने त्रस्त आहेत. याचं मूळ काय? तर एखाद्याबद्दल गैरसमज निर्माण होतो, क्षुल्लक गोष्टीवरून क्रोध येतो, कोणावर तरी द्वेष वाढतो, मन बेचैन राहते. ही सगळी मानसिक उपासमारीची लक्षणं आहेत. जसं भुकेल्या माणसाला थकवा, चिडचिड वाटते, तसंच विचारांचं अन्न न मिळालेलं मन अशांत होतं. त्यामुळे मनालाही रोज पोषण हवं असतं. ते म्हणजे सत्संग, श्रवण आणि वाचन. इंद्रियांची विषयांवर पकड आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. आपण जे पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, ते सगळं मनावर प्रभाव टाकतं. आपण ज्या गोष्टी ऐकतो त्याच आपल्याला आठवत राहतात. ज्या गोष्टी आपण बघतो त्याचे स्वप्न पडत राहते. आज समाज माध्यमांवर इतका विषयांचा मारा आहे की मनाला थांबायला वेळच नाही. या जबरदस्त आकर्षणातून बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे सतत सत्संग करणे किंवा श्रवण करणे. हे नसेल तर वाचायला काहीतरी आध्यात्मिक हवं. 3-4 पाने रोज वाचन करा. फक्त वाचन नाही, तर त्यावर मनन करा. मन शांत होतं आणि विचार स्थिर होतात. गुरुवर्यांचा साधा उपाय वैखरीने नाम घेणे. आपल्या गुरुवर्यांनी एक खूप सुंदर उपाय सांगितला आहे. वैखरीने नाम घेणे आणि ते आपल्याच कानांनी ऐकणे, हे म्हणजे आत्मानुभूतीचा मार्ग आहे. हेच खरं श्रवण आहे. नाम उच्चारून ऐकणं, यामध्ये विचारांची उलथापालथ थांबते, मन एकाग्र होतं आणि काळजी दूर जाते. हा नामजप जर आपण रोज ठराविक वेळेला केला तर मानसिक अस्वस्थता निघून जाते, मन प्रसन्न होतं आणि साधनेमध्ये गोडी वाढते. श्रवण आणि वाचन यांची चक्र साधकासाठी अमृत. श्रवणाने ज्ञान मिळतं, वाचनाने ते ज्ञान सुसंगत होतं, मननाने ते आंतरिक होतं आणि चिंतनाने ते जीवनाचा भाग होतं. या सगळ्यांची साखळी साधकाच्या जीवनात एक अमूल्य ठेवा ठरते. श्रवण आणि वाचनाचा नेम असलेल्या साधकाचा आत्मा जिवंत राहतो, विचार प्रसन्न राहतात आणि मार्ग स्पष्ट होतो. कोणते वाचन करावे? तर श्री चक्रधर स्वामींच्या लीळा, संतांचे चरित्र, श्रीमद भगवद्गीता यांचे चिंतन. जिथे सत्संग नाही तिथे वाचन हेच श्रवण ठरतं. ते वाचन ही आपली साधना ठरावी. मन नियंत्रणात राहण्यासाठी काही आवश्यक कृती आहेत. दररोज किमान 15 मिनिटे गुरुचरित्र वाचा.
नामजपाचे 10-15 मिनिटे वेळ ठरवा. श्रवणासाठी एक चांगली व्हिडिओ किंवा ऑडिओ सिरीज निवडा. दर आठवड्याला एक प्रसंग, लीळा, प्रवचन किंवा उपदेशाचे चिंतन करा. विचारांचे लेखन करा, यामुळे चिंतन दृढ होतं. नियमित श्रवण साधकाच्या जीवनात परिवर्तन आणते. या सगळ्या कृती नियमित झाल्या की साधकाच्या मनोवृत्तीत अमूल्य बदल घडतो. मन शांत होतं, इंद्रियांचा संयम वाढतो, दुसऱ्यांविषयी द्वेष नाहीसा होतो. हेच खरं आत्मोन्नतीचा मार्ग आहे. तर आजचा हा विचार मंथनाचा प्रवास तुम्हाला निश्चित आवडला असेल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सर्वांनी मिळून असा मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचा मार्ग स्वीकारला तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सफल होईल. पुन्हा भेटूया अशाच एका विचार प्रवृत्त करणाऱ्या विषयासोबत. दंडवत प्रणाम.